जय महाराष्ट्र मित्रांनो, ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक 11027 दादर सेंट्रल सातारा एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा. तुमच्या लाईक करण्याने, तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते. मित्रांनो, गाडी नंबर 11027 दादर सेंट्रल सातारा एक्सप्रेस ही एक आठवड्यातून 3 दिवस धावणारी मेल एक्सप्रेस आहे. ही गाडी प्रत्येक रविवारी, सोमवारी आणि शुक्रवारी दादर सेंट्रलवरून रात्री 11:55 सोडते, तर साताऱ्याला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी 2:10 पोहोचते. दादर सेंट्रल ते सातारा हे 688 किलोमीटरचे अंतर ही गाडी 14 तास 15 मिनिटांमध्ये 27 हॉल्ट घेत पूर्ण करते. ह्या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी 48 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, दादर सेंट्रल ते सातारा हे 382 किलोमीटरचे अंतर होते, तर ह्या गाडीचे अंतर 688 किलोमीटर कसे? तर मित्रांनो, ही जी गाडी आहे ही गाडी दादर सेंट्रलवरून पुण्याला सेम रूटने येते. पुण्यावरून ही गाडी पुढे कुर्डुवाडी, पंढरपूर, मिरज करत साताऱ्याला येते. मित्रांनो, ही गाडी अगोदर दादर सेंट्रल पंढरपूर होती, पण काही दिवसापूर्वीच ही गाडी पंढरपूरवरून पुढे साताऱ्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. मित्रांनो, या गाडीच्या रेकबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला ICF टाईप रेक जोडण्यात येतात. एकूण 14 कोचची ही गाडी आहे. या गाडीचे कोच पोझिशन अशा प्रकारे असते. सर्वप्रथम लोकोमोटिव्ह, त्यानंतर एक कोच SLR येतो, त्यानंतर 2 कोचेस हे अनरिझर्व्ड लावले जातात, त्यानंतर एक कोच हे 2 टायर ACचे येते, त्यानंतर 2 कोचेस हे 3 टायर AC येतात, 3 टायर AC कोचनंतर 6 कोचेस हे स्लीपर जोडले जातात, त्यानंतर एक कोच हे अनरिझर्व्ड जोडले जाते, त्यानंतर पुन्हा एकदा एक SLR कोच येतो. असे मिळून एकूण 14 कोचची ही गाडी होते. मित्रांनो, आता या गाडीच्या लोकोमोटिव्हबद्दल सांगायचं झाल्यास दादर सेंट्रल ते सातारा दरम्यान या गाडीला कल्याण लोकोशेडचा WCAM3 किंवा कल्याण लोकोशेडचा WCAM2 हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो. मित्रांनो, या गाडीला पॅन्ट्री कार केटरिंगची सुविधा उपलब्ध नाही, पण आपल्याला ऑनबोर्ड केटरिंगची सुविधा उपलब्ध आहे. मित्रांनो, ही गाडी प्रत्येक रविवारी, सोमवारी आणि शुक्रवारी दादर सेंट्रलवरून रात्री 11:55 सुटते, तर ठाणे स्टेशनला ही गाडी रात्री 12:23 पोहोचते. ठाणे स्टेशनवरती या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 12:26 ही गाडी ठाणे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे रात्री 12:42 ही गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते. कल्याण जंक्शनवरती या गाडीला 3 मिनिटांचा हॉल्ट आहे. 3 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 12:45 ही गाडी कल्याण जंक्शनवरून पुढे लोणावळ्यासाठी निघते. मध्यरात्री 2:15 ही गाडी लोणावळ्याला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 2:17 ही गाडी लोणावळ्यावरून पुढे तळेगावसाठी रवाना होते. मध्यरात्री 2:38 ही गाडी तळेगाव स्टेशनला पोहोचते. या ठिकाणी देखील या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 2:40 ही गाडी तळेगाव स्टेशनवरून पुढे चिंचवडसाठी रवाना होते. मध्यरात्री 2:58 ही गाडी चिंचवडला पोहोचते. या ठिकाणी देखील या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री 3 वाजता ही गाडी चिंचवड रेल्वे स्टेशनवरून पुढे पुणे जंक्शनसाठी रवाना होते. मध्यरात्री 3:30 ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 3:35 ही गाडी पुणे जंक्शनवरून पुढे उरळीसाठी निघते. 4:03 ही गाडी उरळीला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 4:05 ही गाडी उरळीवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे 4:23 ही गाडी केडगावला पोहोचते. या ठिकाणी देखील या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 4:25 ही गाडी केडगाववरून पुढे दौंड जंक्शनसाठी रवाना होते. पहाटे 5 वाजता ही गाडी दौंड जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन दौंड जंक्शनवरून ही गाडी पहाटे 5:05 सुटते. पुढे 5:28 ही गाडी भिगवणला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 5:30 ही गाडी भिगवणवरून पुढे जेऊरसाठी रवाना होते.
सकाळी 6 वाजता ही गाडी जेऊरला पोहोचते. या ठिकाणी देखील या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 6:02 गाडी जेऊरवरून पुढे केमसाठी रवाना होते. 6:13 गाडी केमला पोहोचते. या ठिकाणी देखील या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 6:15 गाडी केमवरून पुढे कुर्डुवाडी जंक्शनसाठी रवाना होते. सकाळी 6:50 गाडी कुर्डुवाडी जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 15 मिनिटांचा हॉल्ट आहे. 15 मिनिटांचा हॉल्ट घेऊन सकाळी 7:05 गाडी कुर्डुवाडी जंक्शनवरून पुढे पंढरपूरसाठी रवाना होते. सकाळी 8:10 गाडी पंढरपूरला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 8:15 गाडी पंढरपूरवरून पुढे सांगोल्यासाठी रवाना होते. सकाळी 8:39 गाडी सांगोल्याला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 1 मिनिटाचा हॉल्ट आहे. 1 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 8:40 गाडी सांगोला रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे सकाळी 8:54 गाडी म्हसोबा डोंगरगावला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 1 मिनिटाचा हॉल्ट आहे. 1 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 8:55 गाडी म्हसोबा डोंगरगाववरून पुढे जत रोडसाठी रवाना होते. सकाळी 8:59 गाडी जत रोडला पोहोचते. या ठिकाणी देखील या गाडीला 1 मिनिटाचा हॉल्ट आहे. 1 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 9 वाजता ही गाडी जत रोडवरून पुढे ढालगावसाठी रवाना होते. सकाळी 9:13 गाडी ढालगावला पोहोचते. या ठिकाणी देखील या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 9:15 ही गाडी ढालगाववरून पुढे कवठेमहांकाळसाठी निघते. 9:28 ही गाडी कवठेमहांकाळला पोहोचते. या ठिकाणी देखील या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 9:30 ही गाडी कवठेमहांकाळवरून पुढे मिरज जंक्शनसाठी निघते. सकाळी 11:05 ही गाडी मिरज जंक्शनला पोहोचते. मिरज जंक्शनवरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 11:10 ही गाडी मिरज जंक्शनवरून पुढे सांगलीसाठी रवाना होते. सकाळी 11:22 ही गाडी सांगली रेल्वे स्टेशनला पोहोचते. सांगली रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 3 मिनिटांचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 11:25 ही गाडी सांगली रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे 11:43 ही गाडी भिलवडीला पोहोचते. भिलवडी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 11:45 ही गाडी भिलवडी रेल्वे स्टेशनवरून किर्लोस्करवाडीसाठी रवाना होते. सकाळी 11:58 ही गाडी किर्लोस्करवाडीला पोहोचते. या ठिकाणी देखील या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन दुपारी 12 वाजता ही गाडी किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवरून पुढे ताकारीसाठी रवाना होते. दुपारी 12:09 ही गाडी ताकारीला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 1 मिनिटाचा हॉल्ट आहे. 1 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 12:10 ही गाडी ताकारी रेल्वे स्टेशनवरून पुढे कराडसाठी निघते. दुपारी 12:33 ही गाडी कराड रेल्वे स्टेशनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 12:35 ही गाडी कराड रेल्वे स्टेशनवरून पुढे मसूरसाठी निघते. दुपारी 12:49 ही गाडी मसूरला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 1 मिनिटांचा हॉल्ट आहे. 1 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 12:50 ही गाडी मसूर रेल्वे स्टेशनवरून पुढे कोरेगावसाठी निघते. दुपारी 1:18 ही गाडी कोरेगाव रेल्वे स्टेशनला पोहोचते. या रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 1:20 ही गाडी कोरेगाव रेल्वे स्टेशनवरून पुढे साताऱ्यासाठी रवाना होते. शेवटी 687 किलोमीटरचा प्रवास करत दुपारी 2:10 ही गाडी सातारा रेल्वे स्टेशनला पोहोचते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक 11027 दादर सेंट्रल सातारा एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.